कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. मध्य प्रदेश येथे झालेल्या 17 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला रौप्य पदक. संघात कोल्हापूरच्या दिव्या पाटील व दिशा पाटील या जुळ्या बहिणींचा समावेश. मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलीच्या संघाने रौप्य पदक मिळवले. 5 जणांच्या या संघामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटील व दिशा पाटील या जुळ्या बहिणींचा समावेश होता. दिव्या पाटील संघाची कर्णधार होती. 3 दिवस चाललेल्या या स्पर्धा क्लासिकल स्वरूपात स्विस लीग सांघिक पद्धतीने एकूण 6 फेऱ्यात घेण्यात आली. मुलीच्या गटात भारतातील एकूण 28 संघांनी भाग घेतला होता. अग्रमानांकित महाराष्ट्र संघात दिव्या पाटील कोल्हापूर, कर्णधार अनुष्का कुतवल पुणे, सनिधी भट मुंबई, दिशा पाटील कोल्हापूर व भाविनी मलिक मुंबई या 5 जणींचा समावेश होता. महाराष्ट्र संघाने पहिल्या फेरीत हरियाणा संघाचा, दुसऱ्या फेरीत राजस्थान संघाचा, तिसऱ्या फेरीत CBSE संघाचा व चौथ्या फेरीत आंध्र प्रदेश संघाचा पराभव करून 8 गुण घेत द्वितीय मानांकित केरळसह संयुक्त आघाडी घेतली होती. 5व्या फेरीत महाराष्ट्राचे व केरळची बरोबरी झाल्यामुळे दोन्ही संघ 9 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर होते, तर तृतीय मानांकित गुजरात संघ 8 गुणांसह द्वितीय स्थानावर होता. अंतिम 6व्या फेरीत महाराष्ट्र संघाचा गुजरात संघाबरोबरचा सामना बरोबरीत सुटला, तर केरळ संघाने CISE संघास पराभूत केले. यामुळे द्वितीय मानांकित केरळ संघाने 11 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर अग्रमानांकित महाराष्ट्र संघाला 10 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तृतीय मानांकित गुजरात संघाला 9 गुणांसह कांस्य पदक मिळाले. दिव्या पाटील व दिशा पाटील या दोघी जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर येथे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहेत. त्यांना शाळेच्या प्राचार्या सौ स्मिता पाटील, क्रीडा शिक्षक राहुल सरडे, वडील शरद पाटील, आई कविता पाटील, वैयक्तिक प्रशिक्षक प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले व सचिव मनीष मारुलकर या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.